नमस्कार। 7 नोव्हेंबर हा कविवर्य केशवसूत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांची पुण्यतिथी, पुण्यस्मरणाचा दिवस, तर त्यांना अभिवादन करते आणि त्यांना आपण आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून संबोधतो। तर त्या आधुनिक मराठी कार्याचे मराठी कवितेचे प्रवर्तक अशा अर्थाने की अवघा 39 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालेलं आहे आणि 1905 ला ते गेले। तर तेव्हा 19व्या शतकात इंग्रजांचा अंमल होता आणि त्यामुळे पूर्णपणे आपल्या विचारांवर आणि वाङ्मयावर जेव्हा इंग्रजी भाषेचा प्रभाव होता आणि आपला मराठी भाषेचा जो ठसा, तो मराठमोळा ठसा हा काव्यावरनं मिटून जाईल अशी स्थिती होती। तर त्या परिस्थितीमध्ये एका विलक्षण म्हणजे अभिनिवेशामध्ये जोरकसपणे आणि जोमदारपणे ज्यांनी सामाजिक क्रांतीची गर्जना आपल्या काव्यामधनं केलेली आहे आणि ज्या पारंपरिक निसर्ग म्हणा, प्रेम म्हणा किंवा देवादिकांची स्तोत्र, स्तुती स्तोत्र ह्याच्यातनं हे काव्य बाहेर आलेलं आहे। त्यामुळे या आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ज्यांना आदराने म्हणतो, तर त्या केशवसूतांची आज म्हणजे 7 नोव्हेंबर ही पुण्यतिथी। तर त्यांना नमस्कार करून त्यांचं मालगुंड हे रत्नागिरी जिल्ह्यातलं कोकणातल्या कुशीत वसलेलं एक छोटंसं निसर्गाची म्हणजे सुंदर पखरण असलेलं जन्मग्राम। तर गोष्टी घराकडील त्या मध्ये ते म्हणतात, गोष्टी घराकडील त्या वदता गड्या रे, झाले पहा किती कहे विपरीत सारे, आहे घरासची असे गमते मनास, या येथल्या सकळ वस्तू केवळ भास, केवळ भास। तर गोष्टी घराकडील त्या किंवा एक खेडे किंवा नैऋत्येकडील वारा ही त्यांची आत्मचिंतनपर कविता आहे। तर त्यातनं एवढं सुंदर निसर्ग सौंदर्याने समृद्ध असं त्यांचं खेडेगाव आणि त्यांचं रम्य म्हणजे बालपण जिथे गेलं, तर तो परिसर आपोआप म्हणजे जिवंत शिल्पासारखं ते काव्य आपल्या समोर साकारत जातं। आणि केशवसूत म्हटलं की परत तुतारी ही त्यांची जोरकस स्फूर्तिदायी जे काव्य ते डोळ्यापुढे म्हणजे साकारत जातं। 20 कडव्यांचं काव्य आहे। केशवसूतांच्या बऱ्याचशा कविता आहेत, ह्या प्रदीर्घ आहेत। तर हे 20 कडव्यांचं काव्य तुतारी हे काव्य, पण त्यातली 5 वेचे, निवडक वेचे आपणापुढे सादर करते आणि अत्यंत उत्तुंग म्हणजे उत्तुंग विचारांनी परिपूर्ण असं हे त्यांचं काव्य की एक तुतारी द्या मज आणून फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने दीर्घजीच्या ज्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मज आणून, जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका, सडत न एका ठाई टाका, सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडवून, प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी, तयात खोदा निज नामे त्यावरती नोंदा, बसून का वाढविता मेदा, विक्रम काही करा चला तर, हल्ला करण्या तर दंभावर, हल्ला करण्या तर बंडावर, शूरानो या त्वरा करारे, समतेचा ध्वज उंच धरारे, नीतीची द्वाही पसरारे, तुतारीच्या या सुरा बरोबर, पूर्वीपासून अजूनी सुरासुर तुंबळ संग्रामाला करीती, संप्रती दानव फार माजती, देवांवर झेंडा मिरविती, देवांच्या मदतीस चला तर, एक तुतारी द्या मज आणून पुंकीन मीजी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मज आणून। तर इथे कवीला तुतारीच हवी आहे, म्हणजे जे मंजूळ स्वर ज्याच्यातनं निघतात, तर ती सारंगी म्हणा, वीणा, सारंगी, वीणा, बासरी, पावा, अलगुज अशी वाद्य नकोत, तर तुतारीच का? तर या सामाजिक सगळा जो विषमता अन्याय आहे तो मोडून काढायचा आहे, सामाजिक वैचारिक क्रांती घडवून आणायचे। तर जो निद्रिस्त झालेला समाज आहे आणि त्याच्याहून भयंकर म्हणजे निद्रेचं सोंग घेऊन पडलेला जो समाज आहे, म्हणजे जो खरा जागृत आहे पण निद्रेचं सोंग घेतलाय, म्हणजे ज्यांना सुधारणा होईलाच नको आहेत, असा जो समाज आहे, तर त्याला जागं करायचं, तर कर्कश आवाज असलेलं रणशिंग फुंकायचं आहे। म्हणून तुतारी, मला वाद्य कोणतं हवंय समाजाला जागृत करायला, तर त्यासाठी मला तुतारी हवी आहे असं केशवसूत म्हणतात। त्याच्यानंतर आम्ही कोण ह्या कवितेमध्ये कवीचं म्हणजे कवी म्हणजे ज्याच्यावरती निसर्गाचा वरदहस्त आहे, प्रज्ञा आणि प्रतिभेचा आविष्कार
ज्याच्या काव्यातनं संचारलेला दिसतो, तर त्या कवीविषयी बोलताना कवी उचित आत्मभान जागृत होऊन आत्मविश्वासाने म्हणतोय. आणि हे कवीला नव्हे, सगळ्याच कलाकारांना ही कविता लागू पडू शकते. तर ते म्हणतात, आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जगतये आम्हास खेळावया, विश्वी या प्रतिभा बले विचरतो, सोहीकडे लीलया, दिक्कालातून आरपार आमुची दृष्टी पाहाया शके. दिक्कालातून आरपार, दिशा आणि काळ याच्या पलीकडे जाऊन प्रखर तत्वचिंतनातून अदृष्टाचा वेध घेण्याची क्षमता कवींमध्ये आणि थोर मोठ्या सगळ्या कलाकारांमध्ये असते. आणि म्हणून आपण म्हणतो ना, जे न देखे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी. तर एवढा तो सक्षम आहे, समर्थ आहे. आणि म्हणून पुढे ते म्हणतात, दिक्कालातून आरपार आमुची दृष्टी पाहाया शके, फोले पाकडिता तुम्ही निवडितो ते सत्व आम्ही निके. तर बघा हा, त्यांच्या कविता केवढ्या अर्थपूर्ण आहेत. म्हणजे कदाचित त्याच्यात ज्याला आपण कवितेचे जे नियम असतात ना, यमक, प्रास, अनुप्रास, हे सगळे अलंकार कदाचित कमी असतील, पण केवढी मोठमोठी विचारांची बीज त्यांच्या काव्यामध्ये ठासून भरलेली आहेत. तर पुढे की कवीची उपेक्षा करू नका. कवी म्हणजेच कोणताही कलाकार असेल, त्याची उपेक्षा करू नका, त्याला त्याच्या आविष्काराचं स्वातंत्र्य द्या. असं म्हणताना कविवर्य केशवसूत या कवी आणि कवितामध्ये म्हणतात की, अशी असावी कविता फिरून तशी नसावी कविता, म्हणून सांगावाया कोण तुम्ही आम्हाला, आला तर मोठे पुसतो तुम्हाला. तर कवी म्हणजे काही टांगसाळ नव्हे की ज्याच्यातनं एकसारखीच नाणी निघावीत, किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये तागा टाकल्यानंतर एकाच टाईपचे 500 शूज म्हणा, 500 शर्ट्स म्हणा, एकाच टाईपचे निघावेत बाहेर प्रोडक्शन. तर तसं हे कवीची निर्मिती नव्हे. एक जरी कल्पना म्हणजे त्याच्यापाशी असेल ना, तर ते अनेकाविध त्याचे कल्पनाविष्कार होऊ शकतात. म्हणून मग तो पुढे जाऊन म्हणतो, शेवटच्या कडव्यात ते म्हणतात, तयाचिया हो खिडकीचिया उगे, खाली तुम्ही जाऊनी हो रहा उभे, तया तियाच्या मगगोड लीला, ऐकून पावाल तुम्ही मुदाला, ऐकून पावाल तुम्ही मुदाला. मुदित व्हाल, आनंदित व्हाल. तर त्याला त्याचा आविष्कार प्रकटीकरणाचं पूर्ण स्वातंत्र्य मुभा द्या. म्हणजे मग केवढ्या सरस निर्मिती कलाकारांकडनं होतील, हे आत्मविश्वासपूर्वक केशवसूत आपल्याला सांगताय. आणि स्वयंस्फूर्ती ह्या तर केशवसूतांचा फार मोठा गुण आहे, प्रतिभाशक्तीचा त्यांच्या. तर त्यामुळे एकदा ते त्यांच्या मित्राबरोबर रस्त्याने जात आहेत आणि पलीकडून सर्कसवाल्यांचे हत्ती, असे झुलत छान सजवलेले हत्ती येत आहेत. तर हे आपल्या विचारात हरवलेले घडलेले आहेत, त्यांचं तिकडे लक्ष नाहीये. तर ते लक्ष मित्रांनी वेधलं, तेव्हा ते एकदम आपल्याच विचारात हरवलेले उत्स्फूर्तपणे त्याला उत्तर देते झाले, लव्या जम्याचे झुलती हत्ती, लक्ष त्याकडे देतो कोण, मित्रव जर हे सावध करती, आला क्षण गेला क्षण, आला क्षण गेला क्षण. आणि मग त्यांनी लगेच 8 कडव्यांची घड्याळ ही जी कविता रचली आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी की जगाचा आज जग कसं झालंय, धावपळीचं झालंय, गडबड आहे, प्रचंड जीवनाला वेग आलाय. आणि म्हणून ना आपण काय म्हणत असतो नेहमी, थांबला तो संपला, काळ मागे लागला, धाव त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे. तर घड्याळ म्हणजे वेळ आणि वर्तमान काळ, वेळ म्हणजे वेळ पाळा आणि वर्तमानाचं भान राखा, ही सांगणारी, तरुणांना संदेश देणारी त्यांची घड्याळ ही कविता निवडक त्यातले वेचे घेते. गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो कोण, आळस डुलक्या देतो कोण, गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण गेला क्षण. घड्याळास या घाई नाही, विसावाही तो नाही, पण त्याचे शब्द ध्यानी घेई, आला क्षण गेला क्षण. कर्तव्याजो तत्पर त्याचे, दृढनियमित व्हावया समन, घड्याळ बोले आपुल्या वाचे, आला क्षण गेला क्षण. कर्तव्याजे विन्मुख आळशी, त्यांचे हृदय हाणित गण, काळ ऐक गातो आपुल्यासी, आला क्षण गेला क्षण. वार्धक्य जर सौख्यात जावया, वार्धक्य जर सौख्यात जावया व्हावे, पश्चाताप नुरुनिया,
माझे म्हणणे तरुणारे ध्यानी संतत आपुल्या आण घड्याळ जे हे अविरत वदते आला क्षण गेला क्षण आला क्षण गेला क्षण। आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा झपूर्झा म्हणा किंवा सतारीचे बोल, नवा शिपाई अशा बऱ्याच साऱ्या कविता आहेत। तर त्याचा परामर्श घेतल्याशिवाय समग्र केशवसूत होऊच शकत नाहीत। ते मी दुसऱ्या भागात घेईन, पण हा दिवाळीचा माहोल आहे तर त्यांची दिवाळी ही कविता आहे। फार सुंदर दिवाळीचं वर्णन आहे। हे मोठा उत्सव आहे दिवाळीचा, तर उत्साही वातावरण निर्मिती होऊन दे, आनंदी आनंद प्रकटून दे या सदिच्छेसहित शेवटच्या कडव्यात मात्र कवी की तुम्ही कसा आनंद घ्या आणि त्या माझी काय मनोवृत्ती आहे तर त्याचं वर्णन करताना त्या दिवाळी कवितेत शेवटचं कडवं असं की खाणे आणि पिणे विनोद करणे गाणे वा म्हणणे जैसे जास रुचेल त्यापरी तुम्ही या उत्सवी रमणे। जैसे जास रुचेल त्यापरी तुम्ही या उत्सवी रमणे। मी संध्या समयी गिरणा तीरावरी खुशाल बैसोनी कालक्षेप करीन उन्मनी असा, कालक्षेप करीन उन्मनी असा वेड्या परी गाऊनी। तर कवी इथे हे सांगतोय की तुम्ही मात्र खाणे आणि पिणे विनोद करणे गाणे ही वा म्हणणे तुम्ही आनंदात राहा, पण मी मात्र कालक्षेप करीन। लोकांना वाटेल मी तो वेळ फुकट घालवतोय, पण मी तो योग्य वेळ म्हणजे माझ्या परीने मी उन्मन स्थितीमध्ये आहे आणि काव्य निर्मितीच मी कुठेही असलो तरी मला स्फुरत राहणार आहे। तर अशी कविता ज्यांच्या हाडीमासी मुरलेली तर त्या कविवर्यांना या पहिल्या भागात इथेच नमस्कार समारोप करते। धन्यवाद।